नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये घन कसा काढायचा याची तुम्हाला मी एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे। जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 टाइप सांगणार आहे की घन कसा काढायचा। तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या कोणत्या संख्यांचा घन कशा प्रकारे काढायचा असतो। तर बघा, आता नेमकं घन म्हणजे काय, नेमकं घन कशाला म्हणायचं ते आपण बघूया। तर बघा, घन म्हणजे एखाद्या संख्येचा किंवा दिलेल्या संख्येचा 3दा गुणाकार करणे, त्याला आपण घन असं म्हणतो। आता बघा, जर आपल्याला 2चा घन काढायचं असेल तर या 2च्या डोक्यावर 3 लिहिलं जातं। 2च्या डोक्यावर 3 लिहिलं जातं, यालाच 2चा घातांक 3 असं म्हटलं जातं। यालाच 2चा घातांक 3 असं म्हटलं जातं। आता या 2चा 3दा गुणाकार करायचा, 2 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजेच याला म्हणायचं घन काढणे। आता या सगळ्यांचा आपण गुणाकार जेव्हा करतो बघा, बेदोनी 4 आणि 4 दोन्ही 8, म्हणजेच 2चा घन 8 आलेला आहे। तर बघा, 2चा घन 8 आलेला आहे। आता समजा तुम्हाला 3चा घन काढायचा आहे, तर 3च्या डोक्यावर 3 असतं, म्हणजेच 3चा तिसरा घातांक म्हणायचं याला, 3चा तिसरा घातांक। आता 3चा 3दाच गुणाकार करायचा, 3 गुणिले 3 गुणिले 3, बघा 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27, तर 3चा घन आलेला आहे 27। 3चा घन किती आलेला आहे? 27। तर बघा, आता आपण लहान संख्यांचा गुणाकार पटकन करू शकतो। आता जर तुम्हाला सांगितलं 9चा घन काढा, जर तुम्हाला सांगितलं 9चा घन काढा, मग तुम्ही 9चा 3दा गुणाकार करणार, 9 गुणिले 9 गुणिले 9। आता बघा, 99 81, तर बघा 81चा काय पाढा आपल्याला पाठ असतो का? मग आपण हे 81 गुणिले असं 9 करत बसणार, 9 एके 9, 9 आठे 72, 729, 9चा घन 729। तर बघा, हे असं सगळं करण्यात आपल्याला खूप वेळ जातो आपला। त्यामुळे तुम्हाला मी एक भन्नाट ट्रिक सांगणार आहे आणि त्या ट्रिकचा उपयोग करून तुम्हाला पटकन कोणत्याही संख्येचा घन सेकंदात काढता येऊ शकतो। पण त्यासाठी तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घन तुम्हाला पाठ असणे खूप आवश्यक आहे। तर आपण इकडे पहिल्यांदा 1 ते 10 संख्यांचे घन लिहून काढूया। बघा, 1चा घन 1च असतो, 2चा घन आत्ताच आपण बघितलं, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन आहे 216, त्यानंतर बघा 8चा घन आहे 512, 8चा घन आहे 512। आता आपल्याला 9चा घन काढायचा आहे, 9चा घन आहे 729 आणि 10चा घन असतो 1000। तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला किमान 1 ते 10 पर्यंत तरी घन पाठ पाहिजे, मगच आपल्याला ट्रिक इथं पटकन आपल्याला त्या ट्रिकचा उपयोग होऊ शकतो। आता तुम्हाला मी ट्रिकने कसं काढायचे घन तेही सांगणार आहे। तर बघा, यामध्ये तुम्हाला 4 टाइप शिकायला मिळणार आहेत। तुम्हाला याच्यामध्ये 4 टाइप शिकायला मिळणार आहेत। बघा, टाइप नंबर 1 काय आहे? टाइप नंबर 1 आहे जेव्हा सुरुवातीला 1 असतो, सुरुवातीला 1 असतो, म्हणजेच 1 ने सुरू होणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 11, 12, 13, 14, 15, 16, 17, अशा प्रकारे जेव्हा सुरुवातीला 1 असतो अशा संख्यांसाठी आपल्याला वेगळी ट्रिक आहे। आता बघा, टाइप नंबर 2 काय असणार आहे? टाइप नंबर 2 काय असणार आहे? जेव्हा शेवटी 1 असतो, शेवटी 1 असणाऱ्या संख्या, शेवटी जेव्हा 1 असतो तेव्हा बघा, आता समजा शेवटी 1 कधी कधी असतो? 21, 31, 41, 51, 61, 71, 81, अशा प्रकारच्या संख्या। त्यानंतर बघा, टाइप नंबर 3 काय असणार आहे आपला? टाइप नंबर 3 असणार आहे सारख्या संख्या। सारख्या संख्या म्हणजेच
जुळ्या संख्या किंवा ट्विन्स म्हणतो आपण याला. उदाहरणार्थ 11, 22, 33, 44, 55, 66, 77 अशा प्रकारच्या संख्या. आणि बघा टाईप नंबर 4 काय असणार आहे आपला. टाईप नंबर 4 असणार आहे की कोणत्याही संख्या. संख्या म्हणजे काय, तर सुरुवातीला ही एक नाही, शेवटी ही एक नाही किंवा सारख्या संख्या नाहीत. म्हणजेच बघा 23 असेल, त्यानंतर बघा 45 असेल, 56 असेल, 87, कोणतीही संख्या घ्या, त्या संख्यांचा घन कसा काढायचा हे तुम्हाला 4 प्रकार या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहेत. बघा प्रत्येकामधला आपण एक एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला पटकन समजून जाईल. आता बघा जेव्हा सुरुवातीला 1 असतो अशा संख्या घेऊया आपण. समजा आता आपण संख्या घेऊ 13. आपल्याला 13चा घन काढायचा आहे. तर कसा काढायचा बघा, ट्रिक आहे, लक्ष द्या इकडं. 4 रेषा पहिला आखून घ्यायच्या आपल्याला. 1, 2, 3 आणि 4. 4 रेषा आखून घ्यायच्या. आता काय करायचं बघा, हे जे 1 आहे ते इकडं लिहून घ्या. 3 आहे ते इकडं लिहून घ्या. त्यानंतर बघा आता या चौकोनामध्ये 3चा वर्ग लिहायचा आपल्याला. 3चा वर्ग 9 आणि इकडं 3चा घन लिहायचा आपल्याला 27. म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला किमान 1 ते 10 पर्यंतचे तरी घन पाठ पाहिजेत, मग तुम्हाला इथं पटकन येणार आहे लिहायला. आता काय करायचं असतं बघा, शेवटच्या इथं 0 द्यायचा, पहिल्या रकान्यामध्ये पण 0 द्यायचा. आता काय करायचं, फक्त यांची दुप्पट करायची असते 2 अंकांची. 9ची दुप्पट, 9 दोन्ही 18 आणि 3 दोन्ही 6. आता फक्त यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. आता फक्त यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. बघा कशी करायची. 27 आहे इथं, इथं फक्त 7 लिहायचं. 27 मधलं हे एकक स्थानचा जो अंक आहे तो 7 इथे लिहायचा. हे जे 2 आहे ते 2 इथं लिहायचं. 2 आपण इकडं लिहिलेलं आहे. आता आपण काय करायचं, या सगळ्यांची बेरीज करायची. 18 आणि हे 2 झाले 20, 20 आणि हे 9 29 झाले. 29 मधले 9 इथं लिहा, 2 इकडं लिहा. 6, 7, 8, 9, 10, 11. 11 मधला एकच इथं लिहायचा, 1 इकडं लिहायचा. 1 आणि 1 झाले 2. अशा प्रकारे बघा 2197 हे आपलं उत्तर आलेलं आहे. हा आपण घन काढलेला आहे. बघा जेव्हा पहिल्यांदा सुरुवातीला 1 असतो अशी कोणतीही संख्या घ्या. आपण 13 संख्या घेतली. आता काय केलं आपण, हे 1 इथं लिहिलं, 3 पुढे लिहिलं, 3चा वर्ग, 3चा घन इकडे लिहिला, शेवटी 0 घेतला, सुरुवातीला 0 घेतला, मधल्या 2 संख्यांची पण दुप्पट केली आणि सगळ्याची आपण ऍडिशन केली. तर आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे 2197. हा 13चा घन आलेला आहे. आता जेव्हा शेवटी 1 असतो तेव्हा घन कसा काढायचा ते आपण बघूया. नंबर 2 काय होता आपला, जेव्हा शेवटी 1 असतो तेव्हा कसं करायचं. आता बघा जेव्हा शेवटी 1 असतो ती संख्या आपण घेऊया. समजा आपल्याला 31चा घन काढायचा आहे. आपल्याला 31चा घन काढायचा आहे तर काही अवघड नाही. 4 रेषा मारून घ्या आई तशा. 4 रेषा मारून घ्यायच्या. आता जेव्हा सुरुवातीला 1 होता तेव्हा आपण सुरुवात इकडनं केली होती. जेव्हा शेवटी 1 असतो तेव्हा शेवटून लिहायचं. हा जो 1 आहे तो इथं लिहायचा. हे जे 3 आहे ते इथं लिहायचं. आता प्रोसेस आहे तीच करायची. 3चा वर्ग 9, 3चा घन 27. इथं 0, इथं 0 आणि या दोन्हींची फक्त दुप्पट करायची. 3 दोन्ही 6, 9 दोन्ही 18. काय अवघड आहे का बघा. फक्त लक्षात ठेवायचं जेव्हा सुरुवातीला 1 असतो तेव्हा सुरुवात इकडनं करायची असते. जेव्हा शेवटी 1 असतो तेव्हा सुरुवात शेवटून करायची असते. प्रोसेस आहे तीच. हा 1 लिहून घ्या. 6 आणि 3 किती झाले, तर 6 आणि 3 9 झाले. 18 आणि 9 किती झाले, 18 आणि 9 27 झाले. 27 मधले 7 इथं, 2 इकडं. 7, 8, 9 आणि हे जे 2 आहे ते आहेत. म्हणजेच 29,791 हा आलेला आहे 31चा घन. हा आलेला आहे 31चा घन. बघा जर तुम्ही व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला यामध्ये काहीही अवघड वाटणार नाही.
मग तुम्ही कोणतीही संख्या घेऊन तुम्ही घन काढू शकता. पटकन एका सेकंदामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे. बघा आता आपण सारख्या संख्यांचा घन कसा काढायचा तेही आपण आता आपण काय करूया, 44चा घन काढूया. सेम संख्या आहेत, सारख्या संख्या आहेत. आता काय करायचंय, 4 रेषा आखून घ्यायच्या आहेत अशा. आता इथे दोन्ही ठिकाणी सेम संख्या आहेत, त्यामुळे कोणत्याही एका संख्येचा घन लिहायचा आपल्याला. चारही बॉक्स मध्ये त्या संख्येचा घन लिहायचा आहे. इथं 64, इथं 64, इथं 64 आणि इथं 64. आता काय करायचं नाही, इकडं 0, इकडं 0. आपली प्रोसेस आहे तीच. आणि या दोन्ही संख्यांची दुप्पट लिहून टाकायची. 64 आणि 64. 64 अधिक 64 128. इकडं पण 128. आता फक्त यांचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे. फक्त लक्षात ठेवायचं, एका रकान्यामध्ये एकच अंक आला पाहिजे. जो हातचा असतो तो पुढे आपल्याला द्यायचा आहे. आता 64 आहे इकडे आणि 4 आहे, ते 4 आहे तसं लिहायचं. 6 इकडे जाईल. आता या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे बघा. 8 आणि 4 झाले 12, 12 आणि 6 झाले 18, 18शी 8, ह्याचा आला 1, 12 आणि 6 झाले 18, 18 आणि हे 1, 19. इकडं 19 लिहायचे आपल्याला. आता परत यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे बघा. बघा आता इथं काय करायचं आपल्याला, हे 8 आणि 8 16 आणि 17 झाले, 17 आणि हे 4 21 झाले, 21शी 1, इकडं हातचा 2 द्यायचा आपल्याला. परत 12 आणि 6 किती झाले, 18 झाले, 18 आणि हे 2 21 झाले, 21 इकडे देऊन टाका. 4 आणि हे 1 5 झाले, 6 आणि 2 8 झाले. म्हणजेच 85,184 असं याचं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण 44चा घन काढलेला आहे. आता आपला टाईप नंबर 4 एकच राहिलेला आहे की कोणत्याही संख्येचा घन कसा काढायचा ते आपण बघूया. टाईप नंबर 4 काय आहे आपला, कोणत्याही संख्येचा घन कसा काढायचा. समजा आता आपल्याला 32चा घन काढायचा आहे, तर कसं करायचं, आहे तशा आपल्या 4 रेषा आखून घ्यायच्या. बघा ही पण ट्रिक एकदम सोपी आहे. आता काय करायचं आपल्याला, हे जे 2 आहे, 2चा घन लिहायचा आपल्याला. 8 इकडे लिहून घ्या, 2चा घन 8 इकडे लिहून घ्या, 3चा घन 27 तो इकडे लिहून घ्या. बघा पहिल्या चौकटीमध्ये पहिल्या संख्येचा घन लिहायचा, शेवटच्या रकान्यामध्ये शेवटच्या संख्येचा घन लिहायचा. आता काय करायचं, 3चा वर्ग किती आहे 9, 3चा वर्ग 9 आहे, 9चा गुणाकार 2 शी करा. 9 दोन्ही 18 इथे लिहा. त्यानंतर बघा 2चा वर्ग आहे 4, मग 4चा गुणाकार 3 शी करायचा, तरी त्रिकम 12 ते इकडे लिहा. आता काय करायचं, इथं 0 इथं 0. आता फक्त या दोन्हीची दुप्पट करायची आपल्याला. 12 दोन्ही 24, 18 दोन्ही 36 आणि फक्त यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. बघा आपण काय काय केलं, कोणत्याही संख्येचा घन काढायचा असतो आपल्याला, तेव्हा जी एकक स्थानची संख्या आहे त्या संख्येचा घन आपल्याला शेवटी लिहायचा शेवटच्या रकान्यामध्ये, आणि पहिल्या संख्येचा घन आपल्याला पहिल्या रकान्यामध्ये लिहायचा आहे. त्यानंतर बघा या पहिल्या संख्येचा वर्ग करायचा आणि त्या वर्गाचा गुणाकार 2 शी करायचा. त्यानंतर दुसऱ्या संख्येचा वर्ग करायचा आणि त्याचा गुणाकार 3 शी करायचा. त्या इथं आपण लिहिलेलं आहे. शेवटी 0, पहिल्यांदा 0, दोन्ही संख्यांची दुप्पट करायची. आता फक्त यांची ऍडिशन करायची. 8 आहे तसं, 4 आणि 2 6 झाले, 2 आणि 1 3 झाले, ते इकडे लिहायचे आपल्याला. बघा 8 आणि 3 किती झाले, 11 झाले, 11 आणि हे 6 17 झाले, 7 हातचा 1 आला, 3 आणि 1 4 आणि हा हातचा धरून 5 इकडे द्यायचे. 7 आणि 5 12 झाले, 12शी 2 हातचा आला 1, 2 आणि 1 3. बघा तर अशा प्रकारे आपले उत्तर 32,768 असं आलेलं आहे. प्रकारे 32चा घन 32,768 असा आलेला आहे. तर बघा अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. तुम्हाला या व्हिडिओतून मी 4 टाईप सांगितलेले आहेत. बघा जर सुरुवातीला 1 असेल तर घन कसा काढायचा, शेवटी 1 असेल तर घन कसा काढायचा, जर सारख्या संख्या असतील तर घन कसा काढायचा, आणि कोणत्याही संख्या असतील तर घन कसा काढायचा. तुम्हाला हे 4 टाईप मी सांगितलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ नसेल समजला तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघू शकता आणि तुम्ही कोणत्याही संख्येचा घन एका सेकंदामध्ये काढू शकता. बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.